आता आपण आज काय आणलं हे ह्याला डंगर कोंबडं म्हणा, डंगर सरकारी कोंबडं डंगर आहे. आज आपण ह्याची भाजी बनवू कशी की आपण बघू रसायचा. आज आपण ही आणले ह्याची बी लई चव भाजी लागते म्हणून मला ह्याची भाजी करून बघायची आज. आणि ह्याच्यात पाणी ठेवले आणि पाणी ठेवून जाळ घातले, खाली पाणी गरम केले, शेला कापलं का ह्याच्यामध्ये बुडून ह्याचे केस काढायचे असतात, पंख ह्याचे पंख काढायचे असतात. आता आपण ह्याला कापून घेऊया आणि मग नंतर पाण्यात बुडवू. आता मी ह्याला काय केलं, गरम पाण्यात भिजवून घेऊन ह्याचे पंख काढलो. आता हा जाळ लावून भाजून घ्यायचे ह्याला का असं चुलीवर भाज्याला कोंबड्याची चव वेगळीच असते बघा. आता ती चवीला लई चवदार लागतं हे कोंबडं. आता आपण ह्याची बघू चव कशी लागते. आम्ही तर खाल्ल्याला हा चव लागतंय, पण तुम्हाला दाखवते कसं होते भाजी. आणि तुम्हाला भेटलं तर तुम्ही खाऊन बघा, भाजी लई चव लागते ह्याची. कोंबडं गेले ताजं आहे बघा हे. बघा कोंबडं किती छान भाजले हो का. असं नुसतं असं छान का कोंबडं भाजले. आता सगळं ते लाल कलर आला हो का. असं भाजायचं कोंबडं, कलर सगळा लाल येऊ आणि सगळं तेल गळाले हो का कोंबड्याचं हो का. पीठ बघू पीठ द्यावं असं पीठ लावून असं चोळून घ्यायचं ह्याला. असं पीठ लावून चोळून घेतलं का त्याचा मशाळ वास मारत नाही आणि ह्याचा वास येत नाही. आणि असं चकाचक घेऊन लई म्हणजे लई चांगलं लागते कोंबडं. असं धुवून घ्यायचं पीठ लावून, जेवायचं पीठ लावायचं. जेवायचं पीठ लावून सगळं धुवून घ्यायचं. असं चुलीवरला भाजलेल्या कोंबड्याचा तुम्ही कधी तर खाऊन बघा, रस्सा किती छान होता. कोंबड्या चकाचक धुवून जेव्हा कोंबडी नाही हो का. आता आपण ह्याची कटई करू. आता ह्याची कटई करून मग भाजीला सुरुवात करते. कोंबडी किती छान भाजी होता. कसं लाल सोनेरी कलर आला ना, तुम्हीच बघा बघायला कसं लाल कलर असं लाल भाजून घ्यायचं. म्हणजे एकदम भाजी चव भाजी लागते. चौकून मी असं भाजून घेऊ का, लाल भाजून घेतले हो का. हो का चुलीत जाळ घालून मस्त भाजून घेतले का. आता कट करून घ्यायचं आणि कट करून आता भाजी बनवायची बरं का. लाईट पीस ठेवू का नको. हे लाईट पीस म्हणावं का काय म्हणावं. मला कोथिंबर ते आणून द्या रे. मी आता कोथिंबर ते वाटून घेते जावा. आता आणि अंधार पडते बघा. आता आपण चिकन कापून घेऊन आली मी आहे आणि आता भाजी करते मी. मला एवढ्या ऑर्डर आली हो का कापायला आणि ते धुवायला. ते इळा बी मंडकाच आहे का माय. खुर्रू इळा राहा म्हणजे बरं. इळा बी मंडका आहे हे. कशाला दिलंय तुला. कापून झाले आता धुवून बघा. हे कोंबडं का लई ताज निघाले हो का. ती वर तुम्हाला तेल दिसते का, सगळं त्याचं तेल आहे बघा. दिसतं माझ्या हात बी तेल झालं तर कोंबडी ताजी निघाली ती कोंबडं. हे बघा किती हे काळं काय म्हणतात. हे काळं भाजलेलं कोंबडं आहे बरं का. ती असं लाल भाजलेलं आहे कोंबडं. मी लसूण आणि कोथिंबर आणि अद्रक वाटून घेऊन आली मी. आता वाटून घेऊन ह्याला लावायच्या मला. आणि चुलीवर काही मी तवली ठेवली. आता फुलणी देते मी. फुलणी देते. तेल टाकली मी मध्ये.
आता आपल्याला फोडणी द्यायचं आहे हा. मी 2 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतल्या हो का. हे लसूण, अद्रक आणि कोथिंबीर, मीठ ह्याच्यात वाटले मी. आता तेवढ्याला बुडवार हे टाकलं टाक. आणि हे तेजपत्ता आहे आणि हे दालचिनी आहे, दालचिनी आणि हे शाजरी मसाला आहे आणि हे खोबरं आहे. आता मी तव्यावर भाजून घेणार आता. आता पहिलं कांदा भाजून घेते. उलतनच नाही बघा आता. कुठे गेलं की उलतन माय. ही पळी आहे. उलतन कुठे गेलं की आता. असं असं कांदा भाजायचा. असं कांदा भाजायचं. लाल कांदा भाजायचं. बघा हे कांदा किती छान भाजला आता. असं भाजायचं कांदा. बघा कांदा भाजा असं भाजून घ्यायचं. आता आपण तेजपत्ता टाकूया. झाला तेजपत्ता भाजून झाला. काढूया आपण. तेजपत्ता असा भाजायचा. हे तेजपत्ता. आता आपण शाजिरी भाजून घेऊया. असं जरा जरा थोडं 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 लाल 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 भाजून घ्यायचं सगळं. म्हणजे भाजी लई चवदार होते. लई करपुटी द्यायचं नाही आणि लई असं कच्चं बी ठेवायचं नाही. आता आपण काय करू, खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजून घेऊया आपण आता. खोबरं बी लालच भाजून घ्यायचं खोबरं. असं खोबरं लाल लाल भाजायचं आणि थोडं 2 थेंब तेल टाकायचं असं. आणि आता ओढून घ्यायचं. असं भाजायचं लाल खोबरं. ही बारीक शाजिरी आहे बरं का. हे मला म्हणायचं कळलं नाही. हे दालचिनी आहे, ही खोबर आहे, ही तेजपत्ता आहे, ही कांदा आहे. आता आपण ही वाटून घेऊया. आता ही भाजी शिजा ठेवते मी. आता खाली उतरून घेऊन मसाला भाजून घेतले. आता भाजी ठेवते वरी आणि मसाला वाटून घेते आता. आणि दिवस मावळ अंधार पडलेला आहे. हे अंधारात खडे उडी नको इकडे माझ्याकडे बाई. खडे उडी नको. वाटून घेते मी.
सगळा मसाला आता हे काय खलबत्त्यात मसाला वाटायचे मला ते मीच करणं आहे माझ्याकडे. असं खलबत्त्यात वाटते मी एकदम बारीक 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 वाटते हो. आणि त्याला चव भारी येते. असं खलबत्त्यात वाटलेल्या पाट्यावर वाटलेल्या भाजीला काय चव भारी येते. आणि एकतर भाजून आम्ही कोंबडं बनवतो, भाजूनच बनवतो, जरबारला भाजून बनवतो आम्ही. झालं वाटून मसाला. आता हे कोणता मसाला वाटले ग? दालचिनी वाटली अजून याद बी राहत नाही ग माय मला, का करू माहिती. हे दालचिनी आहे. आता आपण खोबर वाटून घेऊ आणि तेजपत्ता वाटून घेऊ द्या. मग ते ताट पुळाले ग माय मला खालून. तेल पुन्हा वाटली तेलाची कुठे गेली की बघ. आता हे तर मसाले सांगितलेलेच आहेत. हे मसाले सांगितले, सगळे मसाले सांगितलेलेच आहेत. आता मी सगळे मसाले तेलात घालून घेते. तुम्हाला सांगितले मी मसाले आहेत. फक्त हे टमाटा आहे आणि टमाटर मी तुम्हाला दाखवायला होते. टमाटा आहे ह्याच्यामध्ये चिकन आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. संध्याकाळचा टाइम आहे आणि अंधार आहे बरं का. हे चार्जिंगवरली लाईट आहेत आमच्याकडे. असंच आम्ही अंधारात चार्जिंगवरली लाईट लावता आणि असं थोडं थोडंसं भाजीत आहे. मी एवढा लसूण घेतली आणि मी एवढा लसूण टाकते फोडणीला. आता लसूण लाल झाला का नाही मग आपण सगळा मसाला टाकू. हे सगळा मसाला तुम्ही दाखवला आहे तुम्हाला मसाला. फक्त टमाटर दाखवले होते का टमाटर कापून घेतले. आता टमाटर मी तेलात सोडते आणि तेलात टमाटर मऊ करून घेते मी. आणि सगळा तर मसाला तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. तेलात टमाटर टाकून घेतले. आता तेलात टमाटर मी मऊ देते आणि मग तेलात टमाटर मऊ झाला की सगळा मसाला टाकते. आता टमाटर मऊ झाले. आता मसाला टाकून घेऊया आपण. सगळे मसाले तुम्हाला मी दाखवलेच मसाले आहेत. आणि हे आलं आणि कोथिंबीर लसूण आहे. तुम्हाला हे मसाले मी सगळे सांगितलेलेच आहेत बघा. तेलात टाकून घेऊया आपण आता. फुकारी कुठे गेली रे पुरवणू. हे का बघा पेस्ट झाली सगळे बनवून झाली पेस्ट. हो का आता आपण मध्ये मटण सोडू. पेस्ट चांगलं तेल 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 सुटलं पेस्टला आता झाली. हो का हो का आपण मटण सोडू मध्ये बघा. आता मला जेवढं पाणी लागायचं तेवढं पाणी सोडून घेऊया आपण. आता झाली भाजी. आता उतरून घेऊ. बघा कसली तर छान 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 तरी आल्या बघा. बघा तरी बघा वरी. हो का कसली तरी आल्या बघा वरी. छान झाल्या भाजी. कोंबडं छान होतं आणि त्या कोंबड्याची भाजी लई तर चविष्ट लागते आहे. कशी बघा. हो का आता एकदम कसली तरी. हो का हो का तरी बघा. हो का भाजीवर तरी. हे धूर बी हुलाला चुली तरी. आता उतरून घेऊया. भाजी झाली माझी. आता उतरून घेऊ. बघा वरी कसली तर तरी आली आहे. एक नंबर तरी आली आहे वरी.